मग म्हटलं माझ्या वडिलांनी तोडलं, आजोबांनी तोडलं, म्हणजे माझ्या मागच्या 400 पिढ्यांनी झाडं तोडली. का तर ती गरज म्हणून तोडली, हौस म्हणून कोणीच तोडली नाही. बरोबर, अगदी बरोबर. आता आपल्याला जर त्यांना मोक्ष द्यायचा असतं तर आपण झाडं लावली पाहिजे. की सगळी जर आपण झाडं लावली तर प्राणी, पक्षी, फुलपाखरं, मधमाशा, किडे, मुंगे सगळ्यांना बोलवता येतात. कोळा पाला खातात, फुलातला मधुरस पितात, पिकलेली फळं खातात, ताण लागली की पाणी पितात. त्याला म्हणतात देवराई. बरं. एक झाड जर 50 वर्ष जगलं तर 7 लाखाचा ऑक्सिजन देतं, 34 लाख रुपयाचं माती वाहून जायचं थांबतं, 34 लाख हवेचं प्रदूषण कमी करतं, पक्ष्यांना फुलपाखरांना खायला देतं, तर वेगळंच. आजची माहिती खूप वेगळी आहे बरं का. जर तुमच्याकडे 1 एकर जमीन असेल, त्यासाठी पाण्याची सोय असेल, तर तिथे लावण्यासाठी जी काही झाडं लागतील ती आम्ही मोफत देऊ असं सांगत गेली अनेक वर्ष गावोगावी देवराया उभारणारा एक अवलिया म्हणजे श्री ढोले सर. चला तर मग पाहूया नक्की मी काय सांगतोय, कुठे मिळतात ही मोफत झाडं, त्यासाठी काय करावं लागतं, हे सगळंच पाहू. नमस्कार मंडळी, सोमनाथ नागवडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मंडळी, आपण आहोत पुण्याजवळच्या चिंतामणीच्या थेऊर गावाजवळ आणि इथे आपण आलोय देवराई नर्सरीमध्ये. या देवराई नर्सरीमध्ये देवराई फाउंडेशन जवळपास 38 वर्ष चालवणारं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहेत, RM ढोले सर. आपण ते ढोले सरांच्या तोंडूनच ऐकणार आहोत की स्थानिक झाडं म्हणजे काय, ती का लागवड केली पाहिजे, त्यांचं महत्त्व काय, कशा प्रकारे त्यांची आपल्याला गरज आहे, त्यांचे उपयोग काय असतात आणि किती उणीव आपल्याला आत्ता आहे त्यांची. सर्वप्रथम ढोले सरांचं आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो सर मी तुम्हाला. नमस्कार. नमस्कार. सर, मला पहिल्यांदा हे तुमच्याकडून देवराई फाउंडेशन तुम्ही जे काम करताय ते समजून घ्यायचं आहे, मग आपण तुमची कन्सेप्ट ऐकूया. देवराई देवाच्या नावाने राखलेले जंगल. बरोबर है ना. म्हणजे आज पृथ्वी तलावरती जर कुठलं जर जंगल सेफ असेल आणि व्हर्जिन असेल ते म्हणजे देवराई. देवराई म्हणजे काय की ते एक जंगलामध्ये एक देव असतो शेंदूर लावलेला आणि त्याच्या अवतीभोवती झाडं कोणीच तोडत नाही. बरोबर. त्याला शेकडो वर्षाची परंपरा. का जर कोणी तोडलं तर त्याच्यावर संकट येतं, कुटुंबावर संकट येतं, अख्ख्या गावावर संकट आहे. भीतीपुढे कोणीच तोडली नाही. बरोबर, त्यामुळे ती राहिली, म्हणून ते टिकून राहिलेली आहे. बरोबर. आता आम्ही म्हणतो चला आपण झाडं लावूया. तर मागे पुणे शहराचा मी अहवाल वाचला, तर 40 लाख झाडं त्यांनी मला त्या रेकॉर्डवरती आहेत आणि त्यातली 60% विदेशी आहे. बापरे. आणि 40% सुदैवाने वाचलेली, कारण तिथे घर बांधायला अडचण नाही आली, रस्ता करायला अडचण नाही झाली, म्हणून ती सुदैवाने वाचली. म्हणजे पुण्यासारख्या शहराची अशी परिस्थिती. आम्हाला सांगणार कोण कुठलं झाड लावून? आम्हाला तर झाड लावायची फार हौस. खरंय. मग हा प्रश्न पडला. मग मी जेव्हा एका देवराईत गेलो, आम्हाला जेव्हा त्याची महंती कळली, अरे मी म्हटलं मला सगळ्या प्रश्नाची उत्तर मला तिथे मिळाली. कारण मी लहानपणी पाहिलं की माझ्या वडील यांनी एक झाड तोडलं होतं कडुलिंबाचं. म्हणलं आपा का झाड तोडलं? नाही म्हणजे म्हशीला 2000 रुपये द्यायचे म्हणून ते झाड तोडले मी. बापरे. मग म्हटलं माझ्या वडिलांनी तोडलं, आजोबांनी तोडलं, म्हणजे माझ्या मागच्या 400 पिढ्यांनी झाडं तोडली. का तर ती गरज म्हणून तोडली, हौस म्हणून कोणीच तोडली. बरोबर, अगदी बरोबर. आता आपल्याला जर त्यांना मोक्ष द्यायचा असतं तर आपण झाडं लावली पाहिजे. क्या बात. मग आता झाडं कुठली लावणार? जी तोडली ती लावली तर मोक्ष मिळेल, नाही का? बरोबर. नाही तर बाबा मी एखादं बाबळीचं तोडलं आणि आंब्याचे 1000 झाड लावलं तर मोक्ष नाही मिळणार. बाबळीच तोडलं तर बाबळीच लावायला पाहिजे. ओके, हे पण बरोबर. कारण बाबळीवरती सुद्धा काही अशा छोट्या छोट्या चिमण्या घरं बांधतात, घरटी बांधतात, कारण मोठे पक्षी त्यांच्या अंडी खाऊ नये, नेऊ नये म्हणून ते संरक्षण म्हणून ते बांधतात. म्हणजे निसर्गामध्ये प्रत्येक गोष्ट हे हजारो लाखो वर्षापासून ते व्यवस्थित सेटल झालेली आहे. बरोबर. मग त्याला महत्व आहे. मग जेव्हा देवराईत केलं, मग त्या देवराईतला सगळा अभ्यास केला, त्यातली झाडं कुठली, झुडपं कुठली, गवतं कुठली, वेल्या कुठल्या, हे सगळं केलं. आणि मग त्याची बी आम्ही बाहेरनं गोळा केला. कारण इथं देव म्हणून तोडले नाही, आणि जिथे देव ना म्हणून तिथं तोडली. भाडं तर एकच आहे ना झाडं शेवटी. हो, बरोबर. आणि मग आपल्या देशात जसं 90% जंगल होतं, 10-15% राहिलेलं आहे. हो. आपल्याला जर त्या पद्धतीने लावायचं असं, आता शासन म्हणतं बघ 33% जंगल पाहिजे आपल्याला मिनिमम. 33% जंगल पाहिजे तर आपल्याला जी झाडं तोडली 30 परत लावली तर ते पण आपण जसं म्हणतो बायोडायव्हर्सिटी. बरोबर. म्हणजे देवराई म्हणजेच बायोडायव्हर्सिटी खरं सांगायचं म्हणजे. मग तशा पद्धतीने जर पाहिजे असतं तर आपल्याला ती रोपं तयार केली पाहिजे. आता ही लोकं, आम्ही आता गेली 2.5 वर्ष रोपं वाटतोय लोकांना, लोक नेऊन लावतात. मग त्यांना रोपं पण द्यायची आणि कशी लावायची सुद्धा माहिती पाहिजे ना. बरोबर. त्यासाठी हा प्लॅन तयार केलेला आहे. बर. मग इथे येणाऱ्या लोकांना ती रोपं आणि माहिती, आणि मग त्यांनी त्यांच्या ठिकाणी जायचं, खड्डे खांदायची, जागेला संरक्षण द्यायचं, पाणी सोय करायची आणि मग दिलेली रोपं लावायची. ही रोपं फक्त विनामूल्य मिळतात. का आता जसं म्हटलं की रोप देणं म्हणजे 1% काम, जगवून 90% काम आहे. मंडळी, सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही ऐकला असेल तर ही रोपं ते विनामूल्य देतात. आता त्यांच्या
काही गोष्टी एक्सपेक्ट करतात ते त्या काय आहेत ते आपण ऐकू त्यांच्याकडून. तर त्यासाठी मग ही 1 एकर जमीन लागते कमीत कमी. बरोबर. प्रत्येक गावाला तर 2-4 हजार एकर जमीन सहज असते. 1 एकर तर तुम्ही कुठली गायरान असेल, शाळेची असेल, मंदिराची असेल, कुणाची तरी जमीन असेल. 1 एकरमध्ये त्यांनी असे 200 फूट बाय 200 फूट म्हणजे 40,000 स्क्वेअर फूट जागा झाली. बरोबर. आपण 10 फुटावर खड्डे खांदायचे म्हणलं तर असे 20 होतात. बरोबर. आणि असे 20 होतात. 400 खड्डे झाले. बरोबर. म्हणजे 10 फुटावर एक खड्डा गेला. बरोबर. म्हणजे 820 आणि 400 खड्डे झाले. खड्डे पण टिकावाने खांदायचे, जेसीबीची गरज नाही. अच्छा. टिकावाने साधारण 1 बाय 1चा खड्डा होतो. अच्छा, 1 बाय 1 पुरेसा आहे. बस. ओके. पूर्वी जंगल झाली, बी पडून जंगल झाली, कोणी खड्डे लावून जंगल झाली. म्हणजे जेसीबीच्या खड्ड्यांची गरज नाही. खर्च 4 माणसं होतात. श्रमदानात पण होतं. 2 इंची पाईपलाईन टाकायची त्याशी, लॅटरल टाकायचं. बर. दिवस अर्धा तास पाणी द्यायचं. म्हणजे ड्रिप केलं गेलं पाहिजे. ड्रिपचा फायदा कसा असतो, झाड वाढायला 25% हवा लागते. बर. ड्रिपमुळे हवा मिळते. बर. पाण्याची बचत होते. बर. आता ड्रिप टाकायला 10-12 हजार रुपये खर्च येतो फक्त. एक माणूस कामाला ठेवला तर त्याला 10-12 हजार रुपये सहज. तो कमीत कमी 400 झाडामध्ये एकतरी झाड चुकेल. बरोबर. ड्रिप चुकवणार नाही. बरोबर. म्हणजे ड्रिप यासाठी लावायची की माणसाची पण आणि अगदी मुळाशी पाणी जाईल. मुळाशी पाणी जातं, झाडांना हवा सुद्धा मिळते. इतरपेक्षा झाडे दुप्पट वाढतात. बर. हां. मग आता हा प्लॅन झाल्यानंतर मध्ये यायचा रस्ता ठेवायचा. तिथं अशी एक झोपडी बांधा, शाळा बांधा, घर बांधा, नॅचरल बांधा, काही बांधा तुम्ही. बर. आणि एक वॉटर बॉडी. बर. आणि त्यात कुठली झाड लावायची, झाडांची यादी. बर. त्याच्यामध्ये 121 प्रकारच्या 515 वनस्पती. 121 प्रकार. 121 प्रकारच्या 515. म्हणजे टोटल 119 प्रकार आहेत, त्याची 515 झाड आहेत. बर. म्हणजे त्यामध्ये ट्री झाले, क्रिपर, श्रब्स, गवत. कारण जंगलात गेलो तर गवतापासून मोठ्या वृक्ष. बरोबर. वेली, गवत सगळं असतं. ही त्याची यादी. बरोबर. आपल्याला माहिती आहे की सायंटिफिक नाव जगभर एकच असतं. हो. बरोबर आहे ना. म्हणजे मॅग्निफॉर इंडिका, लोकल नाव आंबा, ग्रीड नंबर 1, 2, 21, 22. बर. ओके. 1, 2, 21, 22 4 आंबे लावायचे. म्हणजे तुम्ही हा परफेक्ट गाईड करून ठेवलेला आहे लोकांना की नेलेली झाडे कशी लावायची. आता याच्या मागे काय कारण आहे का, ही 4च का निवडली किंवा ती कुठेही लावली तर चालणार नाहीत का? 2 कारण आहेत की मोठी मोठी झाडं कडला, लहान झाडांमध्ये काय होतं, एका झाडाची सावली दुसऱ्या झाडावर पडली तर झाडं वाढत नाही. बर. 4 झाडं एकच लावली तर चांगली वाढतात, एकमेकाची सावली एकमेकावर पडत नाही. बर. है ना. आता 4 का लावायचे, तर घरात नवरा बायको, मुलगा मुलगी असतं, त्यात बॉन्डिंग असतं बघा. बर. ते लहानाचे मोठे कधी येतात कळत नाही. बरोबर. तसे आमच्या जे आता जवळजवळ 500 देवराया झालेले आहेत, ह्याच्यामध्ये झाडाची वाढ दुप्पट असते. म्हणजे तुम्ही अशा प्रकारच्या 500 देवराया बनवल्यात आता पण झालेले आहेत. चांगले वाढत आहेत. बर. आम्ही त्याला मानव निर्मित देवराय म्हणतो, कारण मूळ देवराय जगात कोणीच निर्माण नाही करू शकत. आणि मूळ देवरायातलं काय घ्यायचं नाही, पण ह्याच्यातलं सगळं घ्यायचं, कारण ते आमच्या आता गरज झाली. हा. तर 4 आम्ही जर लावले, चांगले वाढतात. मध्ये यायचा हा रस्ता, सगळं वेली इथे लावायचं. बर. वेलीचा मांडव करायचा, परगोला करा ना, सावली. आम्ही इथे जी जागा असेल 20 बाय 20ची जागा आहे, तुम्ही 30 बाय 30 ठेवा, 40 बाय 40 ठेवा. इथं तुम्ही कोणाचा वाढदिवस करा, कोणाचं बारसं करा, मीटिंग घ्या. ह्याच्यामध्ये एनर्जी फार असते, पॉझिटिव्हिटी. हां. जे नॉर्मल जमिनीचे 350 एनर्जी असते, त्याच्या 750 एनर्जी असते. म्हणूनच ऋषी मुनीने ह्याच्यात तपश्चर्या केलेल्या आहेत. बर. कारण इतकी सगळी जर आपण झाडं लावली तर प्राणी, पक्षी, फुलपाखरं, मधमाशा, किडे, मुंगे सगळ्यांना बोलवता येतात. कोळा पाला खातात, फुलातला मधुरस पितात, पिकलेली फळं खातात, ताण लागली की पाणी पितात. त्याला म्हणतात देवराई. करेक्ट. मग ह्या देवराचा फायदा काय, जशी पुस्तक लायब्ररी तशी झाडांची लायब्ररी. बर. प्रत्येक 4 झाडांची जी माहिती इथे दिलेली, प्रत्येक झाडांची माहिती, त्याचं बॉटनिकल नाव, त्याचं फॅमिली कुठलं आहे ना, त्याचं फुल कसं आहे, त्याचं बी कसं आहे, त्याचा औषधी उपयोग, एवढीच माहिती द्यायची. जास्त त्याच्या बॉटनीत जायचंच नाही. बरोबर. एवढी माहिती त्यामुळे लावली की लहानापासून थोरापर्यंत ही झाडं वाचतील. एवढी झाडं वाचली तर आमचं म्हणजे झाड इथं उगवणार. इथं उगवलं त्याचं झाड टिकणार आहे. म्हणजे हा छोटासा प्रयत्न आहे की झाड इथं उगवलं पाहिजे. नाही तर लोक म्हणतात झाड का लावू, माझा काय संबंध. पहिल्यांदा हृदयातून उगवलं पाहिजे. आणि हे लहान वयातच जर मुलांना दिलं, आम्ही आता मुलांसाठी ट्री लायब्ररी केलेली. लहान वयातच मुलं जर एवढी 100 झाडं वाचली, त्यांची दृष्टी निर्माण होते, झाडाकडे पाहिजे. बरोबर. लहान वयात एखादा जाताना त्याला पिवळं फुल दिसलं, अरे म्हणे इथं भावाचं झाड आहे, बी पडलं तो कचरा म्हणायच्या आजार, हे तर बी आहे. त्याची दृष्टी निर्माण होती. बरोबर. दृष्टी निर्माणाचा प्रयत्न याची खूप गरज आहे. नंबर 2 सीड बँक. आम्हाला लक्षावधी बी मिळणार प्रत्येक 4 झाडापासून. मग त्याच्यापासून आम्ही प्रत्येक गावामध्ये खत आहे, माती, पाणी आहे, दुधाच्या रिकाम्या पिशव्या पण आहेत. यातलं बी घ्यायचं, तयार करायचं.
रोपं तयार. लोक इथं बाहेर गावांना अमरावती कोण दूर दूरून येतात त्यामुळे आम्हाला ट्रान्सपोर्ट परवडत नाही. हो इथून 1000 नेण्यापेक्षा तुमच्या गावात तुम्ही 10,000 1 लाख रुपये तयार करा ना, आणि फक्त घाम गाळूनच करा. फक्त श्रमदानच पाहिजे. बस बाकी काय लागत नाही. बरोबर. गेले इतके वर्ष लोक आमच्याकडे येतात अजून, आम्ही म्हणतो आमचं काहीतरी चुकतंय म्हणून लोक येतात. का तर त्यांच्या गावातच त्यांना माहित नाही रोपं कुठे काय कुठे. मग त्यांच्या गावात जर हे सगळं झालं तर आमच्याकडे येणारच नाही. बर. इथून 1000 नेण्यापेक्षा तिथं तुम्ही लाखो रुपये तयार करा ना. कारण आपल्याला आता जोपर्यंत पृथ्वी तोपर्यंत झाडं लागणार आहे. आपल्या देशात जवळजवळ 90% जंगल 10-15% राहिले आणि शासनमध्ये 33% हवंय. 33% हवायला आपल्या जवळ 550 कोटी झाडं लावावं लागणार आहे फक्त महाराष्ट्राला. बापरे. भारतात सोडून द्या आपण 550 झाड लावा आणि ती जगली पाहिजेत. हा मला तेच विचारायचं होतं की आता म्हणतात जगली एक पाहिजे. तोडायचं म्हणजे 10 लावायची वगैरे, पण ती जगवायची जबाबदारी म्हणून कोणी ह्या देवाऱ्यामध्ये कसं आहे, कंडिशन इथे येणाऱ्या लोकांना खड्डे खांदायचे, ड्रिपची सोय करायची, कंपाऊंड करायचं. ओके. हे एवढं जो कोण करेल त्यानेच आमच्याकडे यायचं. बरोबर. ह्या 3 गोष्टी दिल्या तर झाडं 100% जगतात. ह्यातलं एक जरी मिसिंग असेल तर जगणार नाही. ओके. हे या 3 गोष्टी पाहिजेच. हा ते केलं आणि म्हणूनच लोक, आणि बऱ्याच वेळा काय होतं लोक जगतील की नाही झाडं असं मला विचारतात. पण ह्या कंडिशन जर सांगितली ज्याला करायचं तोच येईल ना, ज्याला नाही करायचं तो येणार नाही. बरोबर. साधं आहे ना. आता तुम्ही जर माझ्याकडे आलात हा. सगळी तयारी करून आला, तुम्ही का रोप मारणार का माझं? नाही. बरोबर. तर लावायचं नसतं तुम्ही येणार नाही. करेक्ट. म्हणजे आम्हाला पाहायची पण गरज पडत नाही लागले का नाही. त्यांनी फक्त इकडे यायची, 400 झाडं काढायची, 400 नंबर द्यायचे, त्यांच्या गावामध्ये 400 खड्डे खांदायचे, 400ला 400 नंबर द्यायचे. इकडचे 400 नंबर झाडं त्या 400 नंबरमध्ये लावायचे. आमची जायची सुद्धा आम्ही गरज ठेवली नाही. क्या बात, क्या बात. इतकं साधं सोपं करून ठेवले. म्हणून आता सगळे देवऱ्या करायला लागले बघा. आमच्या टाटा मोटर्सच्या 2 देवऱ्या झाल्या, थर्मॅकची झाली. अगदी म्हणजे हे जे 500 देवऱ्यामध्ये शाळेने केल्या, कॉलेजने केल्यात, स्मशानभूमी शेजारी केल्यात, सरपंचांनी केल्यात, कुठे म्हणजे 100 व्हरायटी लोकांनी केलेल्या आहेत. क्या बात आहे. म्हणजे सगळ्यांना वाटतंय अरे मी माझ्या 400 पिढ्यांना मला मोक्ष द्यायचा, आणि पुढच्या 400 पिढ्यांना काय पाहिजे? शुद्ध हवा, शुद्ध अन्न, शुद्ध पाणी. कोण देणारे? झाडं देणारे. बँक डिपॉझिट देऊ शकत नाही, कोणाने दाखवून दिलेलं. करेक्ट. इतकं सगळं क्लिअर आहे. पण आता ही जी जागा आहे ह्याला जर कमर्शियलचं काय आपण म्हणलं करायचं असेल तर थोडं मोठं करा तुम्ही. कृषी पर्यटन करा, इथं छोट्याचा झोपडा करा, ह्याचं उत्पन्न पण मिळेल. उद्या तुम्ही रोपं करा, रोपं विका, बिया विका, देशी आणि ताजं बी. काही वर्षापूर्वी मी डेहराडूनवरून बी आणलं होतं. 20 प्रकारचं बी आणलं, 2च प्रकारचे उघडलं, जुनं बी होतं. ते ताजं बी आहे. म्हणजे रोजगार निर्माण होईल. रोजगार आमच्या निर्माण. नजरेवर 35 लोक काम करतात. म्हणजे आज त्यांना बायका आहेत इकडच्या. हो बरोबर. आणि बायकांचं फक्त त्यांनी बायकांनी घरचं बघायचं असतं, पण इथे आता उन्हातानात काम करतात, संध्याकाळी घरी जातात. म्हणजे असं वाटतं आपल्या खिशातले पैसे चांगल्या ठिकाणी खर्च होतात. बरोबर. अगदी अगदी. म्हणजे ह्याच्यातनं रोजगार सुद्धा निर्माण होतो. आणि गावामध्ये एवढेच पाहिजे हो. कुणाचा वाढदिवस असेल हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा इथून इथं करा. हो बरोबर. एवढी एनर्जी कुठे मिळणार आहे? खूपच पॉझिटिव्ह पंधन असतात. या म्हणून आम्ही म्हणतो की प्रत्येक गावात होणार आहे गरजेचं. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने आता हा प्रोजेक्ट प्रत्येक तालुक्यात घेतलेला आहे. देवराई फाउंडेशन केलेला आहे. बर. प्रत्येक तालुक्यामध्ये एक देवराई घालून त्यांनी केलेलं आहे. बर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सीड बँक व्हावी. आता बऱ्याच ठिकाणी बरेच लोक इंटरेस्टेड आहेत, करतात चाललेले. आणि तेच म्हणलं की आपल्याला हे काय करायचं तर, आणि एका झाडाची किंमत 1,06,00,000 आहे बरं का. एका झाडाची किंमत 1,06,00,000. बर. एक झाड जर 50 वर्ष जगलं तर 7 लाखाचा ऑक्सिजन देतं, 34 लाख रुपयाचं माहिती वाहून जायचं थांबतं. 34 लाख हवेचं प्रदूषण कमी करतं. पक्ष्यांना फुलपाखरांना खायला देतं तर वेगळंच. किती सांगितली सर किंमत? 1,06,00,000. माझ्या मुलांनी 3 वर्षापूर्वी इंटरनेटवरून मला सांगितली, आता किंमत वाढली असं. म्हणजे काय की झाड लावून सुद्धा करोडपती होऊ शकतो. खरंय, खऱ्या अर्थाने. आणि ही शाश्वत संपत्ती बरं का. शाश्वत. एखादा म्हणून मी 1000 कोटीचा मालक आहे ते सगळं बकवास आहे. कारण तो निसर्गाचं शोषण करून तो 1000 कोटीचा मालक झालेला असतो. अगदी आता अगदी. निसर्गाला कोणाची गरज आहे? दूर जंगलामध्ये एक माणूस राहतोय, असं झोपडं करून राहतोय, त्याच्या गरजा फार कमी, त्याची निसर्गाला गरज आहे. 1000 कोटीवाल्याची गरज नाही. गरज नाही निसर्गाला. अगदी. त्याला तो शोषणच काम चाललेलं. पृथ्वी 5 वेळा नष्ट झालेली, 6व्या वेळा नष्ट होणारे, त्या मानवामुळे होणारे असं सायंटिस्ट सांगतात. याच्यावरून आपली माणसाने आपापली ओळख करावी. मला थोडासा प्रश्न पडला की सजीव किती असतील पृथ्वीवरती, तर मी गुगलवरती पाहिलं, मला वाटलं 2-3% माणूस असेल. म्हणजे 85% प्लांट किंगडम आहे, 13% बॅक्टेरिया आहेत जमिनीखाली. बर. 95 झाली, आणि 5% जनावर आहेत. 100% माणूस कुठे आहे? आहे ना 0.01%.
आणि पण तो तो सगळा पाणीवर जोडून सगळे जंगल नष्ट करतो, वनवे लावतो, पेस्टिसाइडने सगळे बॅक्टेरिया मारून टाकतो, जनावर मारून खातो. म्हणजे 0.01% माणूस कुणाला सुखाने जगू देत नाही. सगळ्यात जास्त विध्वंस करणारा. आणि कधी कधी लोक म्हणतात माणसाचा जन्म म्हणजे पुण्याचं काय. मला प्रश्न पडला, खरंच पुण्य म्हणतो मग जन्माला आलाय. आयुष्यभर तो सगळ्यांना बिचारांना या ना रीतीने त्रास देत असतो, दुःख देत असतो. आता इथे जे घनवन तुम्ही म्हणून दाखवलं, म्हणजे ते मियावाकीला सबस्टिट्यूट केलेलं आहे. मियावाकी जापनिक टेक्निक आहे बघायला. हा मियावाकी हो बरोबर. त्याच्यावर 1.5 फुटा झाडं लावतात, हा ते कारण ते फास्ट वाढतात. ते फास्ट वाढ. त्यात ते असतं. आता मागे मी एकदा आम्ही एक देवराई केली होती साताऱ्यामध्ये. तर तिथे शेजारी एक पाणी फाउंडेशनने एक मियावाकी केलं होतं 10 गुंठ्यामध्ये. गार्डन मियावाकी प्लांटेशन केलं होतं. बर मियावाकी प्लांटेशन. तर त्यांना विचारलं तर ते म्हणले आम्हाला 5 लाख रुपये खर्च आला म्हणे. 10 गुंठ्याला 5 5 लाख रुपये. का ते 1 मीटर खोदून बाहेर टाकणं, म्हणजे वरचा लेअर आधी काढून टाकायचा. हा मुरुम बिरुम असं बाहेर फेकणं, मग बाहेरनं कोकोपीट तूस पीस आणणं टाकणं. म्हणजे 10 गुंठ्याला जर 5 लाख रुपये खर्च झाला तर तो कार्बन फुटप्रिंट वाढलेला आहे. हो अगदी जर कार्बन फुटप्रिंट वाढत असेल तर काम करता कशाला तुम्ही? बरोबर करूच नका ना. काय साधलं? बरोबर. मग आता आहे त्यांना नाव ठेवायचं, मग आपण काहीतरी सोल्युशन केलं पाहिजे. मग आम्ही काय केलं, PCMC मध्ये 10 गुंठ्यामध्ये सगळा PCMCचा जो कचरा होता ना, गार्बेज, सगळ्या गाड्या ते 1 मीटर सगळं भरला, गार्बेज भरलं सगळं त्यात. बर. हां, प्लास्टिक बाजूला काढलं, वरती थोडी माती टाकली आणि आमची जी झाडं 1-1 मीटर अंतरावर लावली. अशी उकरून लावली लहान लहान मुलांना. म्हणजे खर्चाचा प्रश्न सुटला, झाडं चांगली वाढली. म्हणजे 2 वर्षात 20-22 फूट झाडं वाढली. बापरे, तो खर्च सगळा वाचला. खर्च वाचला ना. बरोबर. म्हणजे कचऱ्याचा प्रश्न सुटला. आणि झाडं, पुणे मुंबईमध्ये प्रश्न पडलेला की कचरा टाकू कुठे मी. बरोबर. म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लागली, झाडं चांगली वाढली. बर. पण लोकांनी ना व्यवसाय मानलाय. बरोबर. कारण मागे मुंबईवरून मला माहिती आली होती अशी, किंवा मुंबईत त्यांनी 100 ठिकाणी मियावाकी प्लांटेशन केले. एरिया किती? 31 एकर. आणि कॉस्ट इन ऑल 35 कोटी. बापरे बापरे. म्हणजे एका झाडामागे किती 950 रुपये खर्च आला. आम्ही म्हणतो आमच्या त्या 35 कोटीमध्ये आम्ही 2300 एकर झाडं लावू. 2300 एकर मध्ये बाप. म्हणजे 75 पट आम्ही त्यात काम करू. बरोबर. पण पुन्हा व्यवसाय आला ना. व्यवसाय आला. म्हणजे माणसाने, आम्ही म्हणतो एक तरी आयुष्यात एक काम करा निसर्गात, की त्यात व्यवहार करू नका. तुम्ही व्यवहार करा, त्याशिवाय पोट भरणार नाही. एक काम तरी. बरोबर. आता फार संपाची वेळ आली ना, तरी सुद्धा अजून कामाचं चाललं ना. किती दिवस कमवायचं? कमवणं म्हणजे काय? निसर्गाचं शोषण. आता त्याला म्हणून आम्ही तर मियावाकीला पर्याय घनवन केलेले. बर. ते पण आमच्या आता 200 पेक्षा आधीच घनवन झालेले. मग हे घनवन आपण जे काही देवराई म्हणतोय त्याच्या जवळ असतं, त्याचा पार्ट असतं, जवळ पण करू शकतो. बर. त्याचं कारण असतं की समजा आम्ही देवराईत आलो तर इथं समजा आम्ही हिंडलो फिरलो तर इथे येणारे प्राणी पक्षी ते डिस्टर्ब होणार. बर. ते घनवनात जाऊन बसणार, की ते इतकं घनदाट असतं आम्ही तिथे जाऊ शकत नाही. बर बर. म्हणजे त्यांच्यासाठी सिक्युअर प्लेस. हा, म्हणून ते शेजारी केलेलं केव्हाही चांगलं. बर. म्हणून ते प्रत्येक आता तालुक्याला एक देवराई घनवन करतात ना. समजा आहे तुमची देवराई, इकडे आपण देवराई केली, ह्याच्या कडेने संपूर्ण घनवन करायचं. बर. किंवा इंडिव्हिज्युअल तुम्ही करू शकता. म्हणजे घनवन तुमच्या दृष्टीने अशी जागा आहे जिथे कोणीही पक्षांना प्राण्यांना डिस्टर्ब करायला जाणार कारण एवढं घनदाट असतं, नाही. एवढं घनदाट असतं. मग शक्यतो इथे घ्यावं ना. मग इथं आपण जे 10 फुटावर करतो ते तिथे 1 मीटर वरती 1 मीटर वरती. 1 मीटर करायचं. बर. मग त्याचे आम्ही ह्याचे 500 झाड आणि त्याचे 500 अशी 1000 झाडं पण इथल्या आणि तिथल्या स्पेसिस सेम सेम असतात. आहेत. सेम आहेत. सेम असतात. ह्याच्यात 100-119 प्रकारचे आहेत ना. हा. त्याच्यात 30-40 प्रकारचे स्पेसिस असतात. 30-40 प्रकारच्या असतात. ह्याच्यात वेली नसतात ना. वेली नसतात, फक्त झाडं. लहान झाडं, मोठी झाडं, एकदम मोठी झाडं. 3 टायर प्लांटेशन. बर. पण मग आता सपोज या ज्या तुम्ही देवराई लोकांना सांगताय ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये लावायचे असेल तर प्रत्येक देवराई त्या ठिकाणची तिथल्या लोकल स्पीसीज मे बी असतील तर त्याचा काही फरक पडतो का? आहे ना. Suppose चंद्रपूरमध्ये मी करतोय, पुण्यामध्ये अगदी करतोय. बरोबर. हा. महाराष्ट्राचे 7 क्लायमॅटिक झोन आहे. बर त्या झोन प्रमाणे मी देतो. बर बर. म्हणजे कोकणात जी झाडं आहेत ते कोकणात जी घाटावर येणार नाही. हम्म. पण असे किती आहेत? 95% सर्वसाधारण आहेत. बरोबर. समजा आता आपलं कडुलिंब आणि सीताफळ खाली येत नाही हम्म. आणि अंजनी वरती येत नाही, तर असे 5% झाडं फक्त आम्ही. समजा तुम्ही कोकणात ना आला तर आम्ही तुम्हाला सीताफळ देणार नाही, कडुलिंब देणार नाही किंवा असं. तर तेवढं फक्त चेंज असतो. ओके. म्हणजे बाकीचे 95% साधारण तीच. साधारण तेवढेच असतात ते. मग कारण त्याप्रमाणे तुम्ही झाडं देता. आणि आपण कसं आहे की विषुववृत्त आपला देश आहे हो है ना. हो. त्यामुळे आपल्याला बहुतेक सगळी झाडे येतातच.
बरं 2-4-5% सोडली तेवढा काय फरक पडत नाही. बरं आणि बऱ्याच वेळा काय होतं की झाडं एकमेकाचं असोसिएशन सुद्धा चांगले वाढतात. बरं आता आमच्याकडे एक उंडीचं झाड आहे, ते कोकणातलं, पण इथं का वाढायला लागलं? कारण बाकी झाडावर ते वाढायला लागलं. बरं बरं. हा तो फरक पडतो. आता खूप साऱ्या लोकांना आहे ना स्थानिक झाडं म्हणजे नॉन नेटिव्ह स्पीसीज हा, हा. याची माहिती नाही. स्थानिक झाडांची म्हणजे महत्व कसं सांगता येईल? मग तेच तर आपण देवराईत कळलं ना. हो. आता बघा आपल्याकडे गुलमोहर लावला आपण, तो का साऊथ आफ्रिकेतला गुलमोहर इथे लावला. हे कुणी आणला? ब्रिटिशांनी आपल्या 150 वर्ष राज्य केलं, पण त्यांनी जगभरात इकडून तिकडून काय आपल्याला माहित नाही. हो बरोबर. पण ते पुन्हा ते क्लायमेटिक जे आपण म्हणतो ना, जे झोन, ते वातावरण चांगलं असल्यामुळे इकडे वाढला. हो झालं काय, आपण गुलमोहर लावला, त्याचं नाव डोलोनिक्स रेजिया, त्याचं बॉटनिकल नाव. इथं आपण त्याचं बारसं केलं, त्याचं नाव गुलमोहर ठेवलं. बर. आता नवीन पिढीला काय माहिती हो ही विदेशी विदेशी, आपण कारण त्याचं बारसं केले ना. हो बरोबर. तो फुलतोय चांगला, नाव चांगलं चांगलं आहे. हा, मग आता त्याच्या समोर पळस लावला पाहिजे. हम्म, पळस आहे आमच्या घरासमोर आम्ही लावलेला आहे. हम्म. 9व्या वर्षी त्याला फुलं आली, तर नुसते मधमाशा त्याच्या फुलावर एवढ्या पडत होत्या. नंतर पोपट येऊन त्यातला मधुस प्यायला लागले. हम्म. तसं गुलमोहर येत नव्हतं कोण, नाही, कोणीच आपल्याला कारण माहित नाही ना. हा सांगणार कोण नव्हतं. मी तेच म्हणलं की आपल्याला सांगणार कोण नव्हतं. हा बरोबर. आता मी ऐकलं साताऱ्यामध्ये गुलमोहर उत्सव असतो, 1-1 लाख गुलमोहर लावतात साताऱ्यामध्ये. ते सांगणार कोण नाही ना. बर म्हणून आम्ही म्हणतो की आम्हाला सगळं देवराय शिकवते, फक्त आम्हाला आमची नजर उघडी पाहिजे. बरोबर बरं, हे देवराय सांगते म्हणजे कुठल्या आपल्या शिक्षकाची कोणाची गरज सुद्धा नाही. बॉटनीची पण गरज आहे का? बरोबर. मूळ देवरायत जायचं, त्याचे बी गोळा करायचं, त्याची रोपं तयार करायची आणि ती लावायची. पण निसर्गामध्ये काय ठरवून उगवत नाही. बरोबर. आपण झाड लावताना जरी चुकलं तरी काय फरक पडत नाही. बरं, आता ह्या जेव्हा आपण देवराई लावायला घेतो, खड्डे टाकले आपण, त्यानंतर झाडं लावली, तर त्याला कुठला स्पेसिफिक सीझन तुम्ही रेकमेंड करता का? पहिला प्रश्न. दुसरा म्हणजे लावल्यापासून पूर्णपणे व्यवस्थित देवराई वाढायला एक साधारण तो कालावधी काय असतो? कालावधी साधारण 3 ते 4 वर्षात ती झाडं डोक्याच्या वर जातात. 3 ते 4 वर्ष डोक्याच्या. होतात. म्हणजे 2 वर्षांतर आपण सावली होते. या पद्धतीने लावलं झाड वाढ दुप्पट असते. म्हणजे आम्ही जे 2-3 फुटे झाडं देतो, वर्षभरात 7-8 फूट होतात. 2 वर्षानंतर 10 ते 12 फूट वाढतात. म्हणजे सावली होती. 3-4 वर्षानंतर एकदा त्याची मुळं खाली गेली, मग पाण्याची गरज नसते. ओके, म्हणजे पहिले 3 ते 4 वर्ष त्याला पाण्यासाठी सांभाळावं सांभाळावं लागते. लागतं. ओके. आणि ही झाडं सगळी आपली जी देवराय, जे आम्ही अनेक देवरांचा अभ्यास केला, आणि त्यातली कुठली झाडे ओळखली, त्याची रोपं तयार, हा प्लांटेशन प्लॅन ओके, म्हणजे देवराच्या अभ्यासानंतरच हा सगळा प्लॅन केलेला आहे. आणि पुन्हा कारण लोक म्हणतात झाडं दिलं, आता लावायचं कसं? आता माझा गार्डन डेव्हलपमेंटचा व्यवसाय आहे, आणि मग मी काम करायचो गार्डन डेव्हलपमेंटचं. एक मी वसईला गार्डन केलं होतं, आणि 10 गुंठ्यात छान गार्डन झालं. आर्किटेक्ट मी मस्त झालं. आणि नंतर मी 20 वर्षांत तिकडे गेलो, म्हणलं जाय होता पाहावं कसं. तर कडेला 4 एंट्री झाड लावली होती, इतकी वाढली होती की खालचं सगळं संपलं होतं, फक्त वाळवणी खेळणी शिल्लक होती. तेव्हा लक्षात आलं की आपण झाड लावताना अन्याय केलेला आहे. 4 रेंट्रीने सगळी झाडं कव्हर करून टाकली, खालची शोभीची झाडं सगळी गेली, लहान मोठी सगळी. म्हटलं की झाड लावताना सुद्धा त्याला न्याय मिळाला पाहिजे. बरोबर. कारण असं कधी झालंय का एक रोप आलं म्हणले मला लाव म्हणून? नाही, आपली हौस ना. बरोबर. आपण म्हणतो मला न्याय मिळाला पाहिजे, मग झाड लावताना त्याला पण न्याय मिळाला पाहिजे. मग त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून हे देवरायचं प्लॅन. ह्याच्यात काय 3 गोष्टी लागतात: स्पेस, 2 झाड वाढायला, पाणी आणि संरक्षण. बरोबर. या 3 गोष्टी असल्या तुम्ही बी पेरता जो वृक्ष होतो, तर त्याला पण न्याय मिळाला. हा आम्ही तो न्याय मिळावा म्हणून हा प्लॅन केलेला आहे. प्रत्येक झाडाला त्यात न्याय मिळाला पाहिजे. क्या बात. प्रचंड ऊर्जा देणारा टॉक होता. कुठली देवराई असेल, आपण अशा प्रकारची देवराई सरांकडून झाडं नेली आणि आपण जर तसे तयार असो आणि ती देवराई आपल्या हातून घडली, तर किती मोठं पुण्याचं काम घडेल ही गोष्ट तर वेगळी. पण त्या देवराईच्या खाली बसल्यानंतर जी काही सकारात्मक ऊर्जा मिळणार आहे, जी स्पंदनं मिळणार आहेत, त्याने एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण फील होईल. आणि तिथे जी काही बायोडायव्हर्सिटी असेल, जैवविविधता असेल, त्या प्रकारचे पशु पक्षी कीटक यांचे जे काही येणं जाणं असेल, चलन असेल, त्यामुळे सगळं वातावरण बदललेलं असेल. अशा प्रकारची देवराई सरांच्या माध्यमातून प्रत्येकाने साकारावी असं मी या ठिकाणी सांगेल. त्यासाठी देवराई नर्सरी थेऊर असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला गुगलवरती हे ठिकाणं पाहता येईल. या ठिकाणी तुम्ही भेट देऊन सरांच्या कडे येऊन इथे लावलेल्या बोर्ड्सच्या द्वारे सर अतिशय साध्य पद्धतीने हे आपल्याला माहिती देतात. इथं आल्यानंतर सगळ्या शंकांचं निरसन होतं आणि मग आपण आपल्याकडे, आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये देवराईचं जे काही त्यांचं काम आहे ते पुढे नेण्यासाठी समर्थ होतो. सो तुम्ही नक्की एकदा या ठिकाणी येऊन या देवराई नर्सरीला भेट द्या. देवराई फाउंडेशनचं काम समजून घ्या
सरांच्या सहवासात येऊन झाडांबद्दल माहिती घ्या आणि इथून तुम्ही झाडांबद्दल साक्षर होऊनच जा असं मी तुम्हाला सांगेल. तेव्हा जरूर एकदा इथे येऊन भेट द्या. सर, तुम्ही एवढी मोलाची माहिती सांगितली, खूप